आता तुमची बाजू कोण घेणार? माझी मैत्रीण. बोलवा त्यांना. तुम्ही तिकडे थांबा. कुठे राहता? घाटकोपरला. घाटकोपरला. ओळख कधीपासूनची तुमची? 23 वर्षापासून. 23 वर्षापासूनची ओळख आहे. मग आता इथले आरोप सगळे खोडून काढणार तुम्ही? हो हो. पहिला आरोप कोण करणार? आजी. काय नाही, आमची सून चांगली आहे, सगळी व्यवस्थित आहे, पण तिला दुसऱ्याचं काम पटत नाही. हा. तिला स्वतः काम करायला पाहिजे ना, काम पण करतोय, घरात पण करायचं, मग ती थकून जाते आणि मग चिडचिड करते थोडी, बाकी काही नाही. बाकी काही नाही. सगळं सांगितलं आणि म्हणालात बाकी काही नाही म्हणून. चांगली स्वभावाने काय चांगली, हो? सगळं सांगितलेलं ऐकून. नीटनेटकेपणा हा चांगला गुण असतो आणि त्यांच्यामध्ये आहे तो. तर चिडचिड होणं स्वाभाविक आहे कामाला जातात तर. दुसरं कोण? स्वतःचं जे म्हणणं असेल ना ते मोजक्या शब्दात सांगायचं ना दुसऱ्याला, तसं नाही, खूप जास्त बोलायचं. जी माणसं जास्त बोलणारी असतात ती निर्मळ मनाची असतात आणि त्यांना पूर्ण डिटेल सांगायचं असतं. हा आरोप मान्य आहे का तुम्हाला? नाही 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 नाही, आरोप नाही मान्य. म्हणजे त्या म्हणतायत तसं नाही, ह्या थोडक्या शब्दात बोलतात. नाही नाही, जास्त शब्द बोलतात. अरे देवा, काय रे. पण त्यांना डिटेल मध्ये सांगायचं असतं सगळं. म्हणजे काय राहिलं राहून जाऊ असं नाही व्हायला पाहिजे की नाही राहिलं पाहिजे. अजून कोण बोलणार? आम्ही नेहमी त्यांना सहकुटुंब सहपरिवार बोलवत असतो, पण कधी आमच्याकडे यायला त्यांना वेळ नसतो. काय हो? दोघेही जॉब करणारे आहेत, 2 मुली आहेत, त्यामुळे आणि शिफ्ट ड्युटी असते, त्याच्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. त्यांना सांगा, मला काय सांगताय? कधीतरी वेळ काढून यायला हवं. हो नाही नाही, बरोबर आहे, पण हरकत नाही. जवळच आहात तुम्ही तर आले पाहिजे. तुम्ही नाती जपायची म्हणजे सगळ्यांना आलं गेलं पाहिजे, त्यातच समाधान आहे सगळ्यांचं. हेच आम्हाला सांगायचं आहे. तरी जास्तीत जास्त मीच तुमच्याकडे येते. आज कार्यक्रम आहे म्हणून ते आलेत. जास्तीत जास्त माझंच जाणं असतं त्यांच्याकडे. काही चुकलं मी तर काय म्हणायला गेलं तर माझ्यावर दादागिरी करते. सासूची भूमिका आईलाच बजावं लागते. हो हो ना. काय हो? आता आईच बोलणार तर काय करू. जरा मिस्टरांकडे द्या. नाही, माझी काही तक्रार नाही. माझ्याकडे भरपूर सहनशीलता आहे, त्याच्यामुळे मला कोणतीही तक्रार नसते. जी काय समस्या येईल, जे काय येईल ती आम्ही शांततेने सोडवतो. बरं आहे, त्याने आपलं थोडक्यात उत्तर द्या. माझी कोणतीच तक्रार नाही. आलं लक्षात, तुमच्याकडे सहनशीलता आहे. भरपूर यातच आहे. तुमची तक्रार आणि प्रश्न आणि उत्तर तिन्ही आलेलं आहे. आता या खेळामध्ये बघूया किती वस्तू वहिनी घेऊन येणार. अक्षर आहे म. वेळ सुरू झाली. सिलेंडरच्या इथे बघा छोटं मडकं आहे. बाथरूम मध्ये मग बाथरूम मध्ये मडकं आहे छोटं सिलेंडरच्या इथे. बाहेर खिडकीत बघा. 20 सेकंद झाली. फ्रीज मध्ये शोभताई, फ्रीज मध्ये म्हणू शोभताई, माचीस मडकं बघा ना खिडकीत. मडकं दिलेल्या सगळ्या वस्तू बाद होणार आहेत. 1 मिनिट पूर्ण झालं. दिलेल्या वस्तू बाद. फ्रीज मध्ये म्हणू काय शोभताई, मडकं आहे बघा सिलेंडरला बाहेर खिडकीत. 30 सेकंद राहिली. 30. खिडकीच्या इथे छोटं मडकं आहे. 30 सेकंद राहिलेले आहेत. बाहेर खिडकीत सिलेंडरच्या इथे बाहेर समोर. 10 9 8 फ्रीज मध्ये बघा मुगाची डाळ आहे का. 7 फ्रीज मध्ये बघा 6 मुगाची डाळ आहे का. 5 4 3 2 मीठ आणा मीठ. 1 वेळ संपली. सांगा काय काय आणलं? मिरिंडा, 1 मडकं, 2 मोबाईल, 3 मसाला, 4 मसूरची डाळ, 5 मनुके, 6 माचीस, 7 मग 8 मीठ. 9. अभिनंदन. 5 वस्तूंसाठी ही चिंचपेटी तुम्हाला. 4 वस्तूंसाठी 800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू वहिनींना. अभिनंदन.